जालना शहरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम पुन्हा हाती घ्यावी, मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांची महानगरपालिकेकडे मागणी। आयुक्त संतोष खांडेकर यांच्या फोन पेवर 1 रुपये पाठवायला नागरिकांनी दिला चांगला प्रतिसाद। मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे मोकाट कुत्रे संदर्भात आक्रमक। आज दिनांक 15 मे रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधीनगर भागात एका 7 वर्षीय मुलीचा मोकाट जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे आक्रमक झालेत। मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी करताच कुत्रे पकडण्याची मोहीम 1 दिवस हाती घेण्यात आली होती। मात्र लोकांच्या तक्रारीही जाताच मोहीम थांबवण्यात आली। मोकाट कुत्रे पकडण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या फोन पेवर 1 रुपये पाठवा असं आवाहन मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केलं होतं। नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून जालना शहरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम पुन्हा हाती घ्यावी अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केली आहे। संतोष खांडेकरांच्या अकोल्यावरती 1 रुपया टाका। नागरिकांनी 1 रुपया टाकलेला आहे। चांगले पैसे देखील महापालिकेत जमा झालेले आहे। मात्र अजूनही मोकाट कुत्र्याचा जे तुटवडा आहे कमी झालेली नाही। यावर काय जय महाराष्ट्र, मी राहुल बाबूराव रत्नपारखे, महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष जालना। मागच्या वेळेस एक रामनगर भागामध्ये, गांधीनगर रामनगर भागामध्ये महानगरपालिकेच्या हाती एका लहान्या कुत्रीला, लहान्या बाळाला कुत्र्यांनी चावा घेतला होता आणि त्या चाव्यामध्ये त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला। असं घोषित झाल्यानंतर जालन्यामध्ये एकदम संतापाची लाट पेटली होती। एकदम महानगरपालिका मी त्या दिवशी जालन्यात असतो तर मी तर हमखास त्या दिवशी मशाल आंदोलन हाती घेतलं असतं, एवढं मला राग आलेला होता त्या दिवशी। एवढं भयानक त्या दिवशी माझं मनसाप एवढं तापलेलं होतं, मी मशाल आंदोलन त्या दिवशी हातात घेतलं असतं, एवढं मला राग आलेला होता। पण योगाकडे मी नसल्यामुळे ते आंदोलन मला स्थगित करले। तरीही मी बाहेर असताना मी जालनेकरांना सगळ्याला विनंती केली की खांडेकर साहेब, आयुक्त साहेबांच्या नावावर प्रत्येकाने 1-1 रुपया टाका। साहेब, आम्ही आवाहन केल्यानंतर जवळपास जालन्याच्या व बाहेरच्या, जालना जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाला 1-1 रुपयाने एवढे पैसे टाकले की मला अशी शाश्वती आहे जालनेकराच्या मयावर आणि प्रेमावर की 1-1 रुपयाने जवळपास 25 लाखाचं जे टेंडर काढलं त्याचं कमिशन अक्षरशः त्याला मिळालं असेल, एवढी त्या 1-1 रुपयामध्ये ताकद होती। हालाकी त्याची ती लायकी नाही खरं पाहायला गेलं तर जालनेकरांना 1-1 रुपया द्यायची। तरी आम्ही आमच्या लेकरं बाळ हे सुखात राहा, आमच्या जालनेकरांचे लेकरं बाळ सुखात राहा म्हणून आमच्या एकदम रागेच्या शिगेला जाऊन आम्ही त्याला 1-1 रुपया टाका लावला। त्या 1-1 रुपयाचं त्याला अक्षरशः 25 लाखाचं कमिशन भेटलं असेल असा आमचा त्याच्यावर दावा आहे। जालनेकराच्या लोकांच्यावर प्रेमावर आम्हाला भरोसा आहे। तरी हे आयुक्त साहेबांनी मधात ही जवळपास पूर्ण कुत्रा धरण्याची मोहीम ही जवळपास थंड केलेली। आमचा राग एवढा वाढलेला आहे साहेब, तुम्ही तत्काळ ही मोहीम परत चालू करा आणि जालना शहराचे जेवढे मोकाट कुत्रे हे तत्काळ धरा, कारण की जालना शहराचे लहान लहान लेकरं अजूनही फिरतायत आणि तुम्ही सगळ्या नियम व अटी लागू झालेल्या पद्धतीने करा आहे। कारण की तुम्हाला, आम्हाला माहिती आहे तुम्हाला काही फोन येतात, काही मेसेजेस येतात। अहो, तुम्हाला लोकांचे जीव महत्वाचे नाहीये, तुम्हाला ते फोन महत्वाचे, तुम्हाला ते मेसेजेस महत्वाचे, तुम्हाला बाकी तुमच्या खुर्ची महत्वाची, म्हणून तुम्ही त्या गोष्टीला लगत हे करता। अहो, जालनेकरांच्या तुम्ही खरं पाहायला गेलं तर भावना समजून घ्यायला पाहिजे होतं, आतापर्यंत तुम्ही त्या समजलेलं नाहीये। म्हणून तुम्हाला त्या महानगरपालिकेच्या खुर्चीवर बसायचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अधिकार नाहीये। आमची अशी मागणी या चॅनल मार्फत, एक तर तुम्ही तात्काळ कुत्रे धरणं चालू करा, नाही तर ती जी खुर्चीला तुम्ही अगर खुर्चीला तुम्हाला न्याय द्यायचा साहेब तर ती खुर्ची तुम्ही पहिला राजीनामा द्या, कारण की आता आमच्या रागाची भान तुटायला आलेलं आहे। म्हणून आमचे तुम्हाला वारंवार आव्हान राहील की तुम्ही एक तर खुर्ची खाली करा, नाही तर तुम्ही लोकांना न्याय द्या, असं आमचं तुमच्यापाशी मागणं या चॅनल मार्फत। एवढं बोलतो, थांबतो। जय महाराष्ट्र, जय मनसे।